दादा, तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण केला जातोय मार्केटमध्ये की तुम्ही अपक्ष उमेदवार असून तुम्ही मागे घेणार आहेत असं बोललं जाते, काय सांगा? मैं चुनाव सबसे पहले आप दोनों मीडिया मैंने दोन्ही मराठी आपल्या आणि हिंदी मीडियमचे दोन्ही पत्रकार या ठिकाणी आहेत. दोघांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण लोकशाहीचा चौथा अंग म्हणून निस्वार्थ या ठिकाणी मला मदत करायला आलात, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. राहिला सवाल विरोधकांचा, ज्या पक्षासाठी मी अनेक वर्ष घालवले, काही मागितलं नाही, कुठला व्यवसाय मागितला नाही, कुठला बिझनेस मागितला नाही, कुठला टेंडर मागितलं नाही. फक्त या परिसरामध्ये भाजप ज्या वेळेला नव्हती तेव्हापासून एक एक गावागावामध्ये एक कार्यकर्ता भेटला तर असं वाटायचं की खूप मोठं काय मिळालं. तसं एक एक कार्यकर्ता जोडून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी घडवण्याचं काम केलं. त्यानंतर काही लोकांनी गावावरून उमेदवार आणले, त्यांनाही निवडून आणण्याचं काम केलं. परत पॅनलमध्ये होते त्यावेळेला निवडून आणले. पक्षांनी गेल्या वेळेला मला महाराष्ट्र प्रदेशाचे आमचे आता सध्याचे अध्यक्ष माझे नेते रवींद्रजी आणि आपल्या महाराष्ट्राचे CM साहेब यांनी गेल्या वेळेला महापौर भारतीय जनता पार्टीचा बनावा म्हणून गेल्या वेळेला माझं तिकीट कापलं आणि मला पक्षाची जबाबदारी दिली, चारी नगरसेवक निवडून आणा म्हणून. मी निवडून आणण्याचंही काम केलं. आज कार्यकर्ते मीरा भाईंदरच्या कुठल्याही नेत्यांनी काश्मीरा परिसरामध्ये कधीच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता या समाज म्हणून कधी 2 रुपये दिले नाहीत. या ठिकाणी लोकवर्गणीच्या माध्यमातून एक जनतेचं काम असेल ज्यातून 2 पैसे घेऊन या परिसरातील भारतीय जनता पार्टी वाढवली, 4 नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम केलं. आणि ज्यावेळेला मीरा भाईंदरमध्ये आताचे नेते आणि आमदार नरेंद्र मेहता हे यावेळेला अपक्ष म्हणून ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते त्यावेळेला ते विसरले, त्यांना विसर पडली असेल की त्यांच्या अंगावरती भाजपचे कार्यकर्ते समोसे मारत होते, जे नाश्ता आणला होता तोही अंगावर मारत होते. त्यांना मीरा भाईंदर ज्या वेळेला गरज पडली त्या वेळेला काश्मीरातून हा एक गड बनवला गेला होता आणि गड पहिला अगोदर केसरा मात्रेजीने तयार केला होता आणि ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मी सांभाळून ठेवला. कुठलेही जेवढे लोकप्रतिनिधी झाले कुठल्या एखाद्या सामाजिक कामाला त्यांनी मदत केली नाही, कुठल्या कामासाठी कधी मदत केली नाही, कधी लोकांमध्ये गेले नाहीत आणि 2 रुपये कधी खर्चही केला नाही. उलट आम्ही जे कार्यक्रम चालू केले होते, ज्यावेळेला मी नगरसेवक होतो त्यावेळेला होळीचा कार्यक्रम होता. उत्तर भारतीय लोकांना इथं आम्ही परदेशात आहे असं वाटलंच नाही. मुस्लिम लोकांचा ईदचा कार्यक्रम होत होता, त्यामध्ये मी कमळ गुलाब घेऊन जायचो. जे आदिवासी बांधव आहेत वाघाने त्यांना खाल्लं होतं, म्हणजे 11 वाघांनी आदिवासी खाल्लं होतं. हृदय पाटलांचे आमचे जे नेते आहेत हृदय पाटील यांच्या मार्गदर्शकाने मी मेहनत करून त्यांना न्याय मिळवून देण्यात, लाईट नव्हती गावागावामध्ये, लाईट पोहोचवण्याचं काम केलं. असे अनेक कामं करून या ठिकाणी 100% भाजप बनवला ज्यांनी मेहनत केली. आणि पक्षांनी आजचे जे नेते म्हणून शहरामध्ये फिरतायत त्यांनी 1 रुपयाची कधी मदत केली नाही. आणि माझ्यासारखे अनेक वनिता बनी असतील, श्याम मदने असतील, ज्योती गुजराला असतील, त्यानंतर रोहिदास पाटील फॅमिली संपली, शरद पाटील फॅमिली संपली, त्यानंतर आता विनोद म्हात्रे संपवले, त्यानंतर विजय राय आता होता, चांगला कार्यकर्ता होता, तो त्याला संपवलं. असे अनेक नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत होते त्यांना डावलून नवीन टीम तयार करून, म्हणजे मी नेता आणि फक्त माझा ऐकणारा कार्यकर्ता आणि माझी जे बस बोलतो बस आणि उठ बोलतो उठ अशा कार्यकर्ते निर्माण करून त्यांना तिकीट देऊन, म्हणजे आप्पांनी जसं की बहुजन आघाडी बनवली आहे याच्यामध्ये भाजपचं नाव आणि एकच व्यक्तीचं नाव, या मानसिकतेने भाजप या ठिकाणी चाललेली आहे. आणि माझं तिकीट यामुळे कापलं गेलं की मी कुठल्याच फ्लॅटची त्यांची दलाली केली नाही. आता एक जो नगरसेवक त्याला बोलायला काय तर उत्तर भारतीय है, अरे आके देखो कि उत्तर भारतीय किसी के साथ में है. अगर उत्तर भारतीय हो, गुजराती हो, मारवाडी हो, मुस्लिम हो, आदिवासी हो, कुठल्या समाजाला कधी 32 वर्ष 35 वर्षामध्ये कधीच भेदभाव न करता सगळ्या समाजाचं काम, चाहे पोलिटिशियन असेल, हॉस्पिटल असेल, नगरपालिका असेल, अनेक ठिकाणी कधी कधी पक्षात मी नगरसेवक भाजपचा असताना सुद्धा अन्याय जर लोकांवरती होतं, प्रशासन ऐकत असेल तर अनेक आंदोलन सरकारच्या विरोधात पण न्याय मिळवून देण्यासाठी उत्तर भारतीय समाजाला सगळ्यात जास्त मी मदत केली. आणि त्याच्या नावाने आज फक्त आपला खोटा सिक्का जो डम्मी आहे, फक्त उठ बोलतो तो उठतो. कधी त्यांनी BSF संघर्ष केला नाही, कधी मांडवीपाड्याचे डासकोपाडा काजूपाडा अनेक लोक होते त्यांचा संघर्ष केला नाही, कधीच कुठली एक NC नाही, कुठली केस नाही. फक्त सबका साथ मेरे परिवार का विकास या भावनेतून जो नगरसेवक काम करतो त्याला तिकीट दिलं गेलं, माझं कापलं गेलं आणि माझं राजकारणातून आयुष्य उठवण्याचा प्रयत्न आज जे केलंय त्याचा मी विरोध करतोय. आणि आता जे चाललंय अफवा
मरता क्या नाही करता, या ठिकाणी जनसमर्थन इथे आहे, लोकांचं प्रेम आहे आणि लोक मदत करतात. त्यांना कुठे गुमराह करण्यासाठी सगळे उद्योग चालू आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना काय सांगू इच्छितो? महाराष्ट्राचे CM आहेत, ते जाणते राजे आहेत. मी त्यांना माझी एवढीच विनंती करेन, आज जितने भाड़े पे आए हैं कल बुरे वक्त में वो भाड़े पे चले जाएंगे. भाड्याचे लोक हे भाड्याचेच असतात, पैशासाठी काम करणारे पैशाचेच असतात. पैशाने जे विकत आणलेले लोक कधी होऊ शकत नाही. पण हाडाचे कार्यकर्ते शहरामध्ये संपत चाललेत. देवेंद्रजींना आता मी तर अपक्ष चालू आहे. देवेंद्रजींना माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माझी विनंती आहे, ज्यांनी तळागाळातून भाजप वाढवण्यासाठी काम केलं त्यांची कदर करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.